जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासन ज्या पद्धतीने कंत्राटी शिक्षकांची भरती करतो आहे, आपण ज्या गोष्टीला वारंवार विरोध करतो आहे त्या विरोधाला न जुमानता शासनाने जे आहे कालच्या तारखेला पुन्हा एकदा नवीन कंत्राटी भरतीचा काळा GR जे आहे तो निर्गमित केलेला आहे। काय आहे त्या काळ्या GR मध्ये आणि त्याचा परिणाम येत्या शिक्षक भरतीवर कशा प्रकारे होऊ शकतो त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण बघणार आहोत की तो एक्झॅक्टली काळा शासन निर्णय काय आहे। बघा मित्रांनो, मागच्या कित्येक दिवसांपासून आपण ज्या गोष्टीचा विरोध करतो आहे ती गोष्ट पुन्हा एकदा जी आहे शासन आपल्या समोर आणू पाहत आहे। आपल्याला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे बघा, एक शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने या ठिकाणी जे आहे एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी कालच्या तारखेला म्हणजे 23 सप्टेंबर 2024 ला या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। याचा जर आपण विषय या ठिकाणी मित्रांनो बघितला तर तो आपल्यासाठी म्हणजे येऊ घातलेल्या शिक्षक भरतीसाठी अत्यंत घातक स्वरूपाचा आहे। कारण यामध्ये काय सांगितलं बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डीएड किंवा बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत आपण ज्या पद्धतीने मित्रांनो 5 सप्टेंबर 2024 ला निघालेला जो कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय होता त्याला आपण काळा शासन निर्णय घोषित केलं। त्याला आपण जे आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी शक्य होतं त्या ठिकाणी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला। त्या गोष्टीला न जुमानता शासनाने जे आहे कालच्या तारखेला हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। बघा, यामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे हा मित्रांनो पाहायला गेलं ना खऱ्या अर्थाने तर हा काही नवीन शासन निर्णय नाहीये। हा जुना जो शासन निर्णय आहे जो की 5 सप्टेंबरला निर्गमित झाला होता, इथे जर का तुम्ही बघू शकत असाल वाचामध्ये 5 सप्टेंबर 2024 या शासन निर्णयाचं हे शुद्धीपत्रक आहे। आता आपण तर पूर्णपणाने त्याला विरोध केला होता की अशा प्रकारची भरतीच व्हायला नको। पवित्र पोर्टल जिवंत असताना तुम्हाला जर का अशा प्रकारची शिक्षकांची भरती करावी लागत असेल तर ही आपल्या सर्वांसाठी जी आहे एक प्रकारे लाजिरवाणी गोष्ट आहे। परंतु शासनाच्या राज्यकर्त्यांच्या ही गोष्ट जी आहे लक्षात यायला कदापि तयार आपल्याला दिसत नाहीये। त्याच्यामुळे मित्रांनो बघा, आता यामध्ये जी काही प्रस्तावना आहे ती प्रस्तावना तर आपण फार डिटेल्स मध्ये वाचणार नाहीये, परंतु शासन निर्णय नेमकं काय सांगतो किंवा याच्यावरही आपण थोडंसं जर का या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तर काय सांगितलं बघा, राज्यामध्ये 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या ज्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करायची तरतूद करण्यात आलेली आहे आणि यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं नाहीये। त्यामुळे तसेच राज्यामध्ये डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाहीये। आता यांना काय लक्षात येतं बघा की सगळे जे आहे म्हातारे शिक्षक या ठिकाणी भेटणार नाही, रिटायरमेंट झालेले, मग त्याच्याऐवजी जे आहे आम्ही काय करतो आहोत की जे डीएड बीएड जे बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी घेऊ इच्छितो आहे। यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यामुळे शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। तसेच डीएड बीएड अर्हताधारक जे काही बेरोजगार उमेदवार आहेत त्यांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल। यास्तव 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डीएड बीएड अर्हताधारक पात्र उमेदवारांची नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। म्हणजे त्यांनी काय केलं होतं, हा जो शासन निर्णय होता ना 5 सप्टेंबरचा, त्यामध्ये असं सांगितलं होतं की ज्या शाळांची संख्या 20 किंवा 20 पेक्षा कमी आहे, आता त्याच्यामध्ये त्यांनी एडिट केलेलं आहे। 20 पटांच्या शाळा सोडून दिल्या, आता आणलं त्यांनी 10 पटाच्या शाळा, 10 किंवा 10 पेक्षा कमी पटाच्या ज्या शाळा असेल आणि तिथे 2 शिक्षक जर काम करत असेल तर एक शिक्षक जो आहे तो परमनंट बेसिसवरचा असेल आणि एक शिक्षक हा कंत्राटी पद्धतीने येणार आहे। आणि तो कंत्राटी पद्धतीने जो एक शिक्षक येईल त्यामध्ये प्रथम प्राधान्य जे आहे जे रिटायर झालेलं शिक्षक आहे त्यांना द्यायचं आहे। आता साहजिक आहे प्रत्येक गावामध्ये काही रिटायर झालेला शिक्षक नसेल, त्याच्यामुळे आता त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना म्हातारे शिक्षक भेटत नसल्या कारणाने त्यांनी बेरोजगार जे काही तरुण वर्ग आहे त्यांना अशा प्रकारचे आमिष दाखवण्याचा प्रकार या ठिकाणी केलेला आहे। त्याच्यामुळे आता त्यांनी काय एडिट केलंय बघा, यामध्ये शासन निर्णय त्यांनी असा काढलेला आहे की बघा थोडक्यामध्ये बघूया आपण, फार डिटेलमध्ये बघणार नाहीये। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि कटक मंडळ या ठिकाणच्या शिक्षकांमध्ये 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी
एक शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्हता धारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत जो निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय आहे 5 सप्टेंबर 2024 चा, तो आता या ठिकाणी जे आहे अधिक्रमित करण्यात आलेला आहे. आता अधिक्रमित करण्यामागे कारण हे आहे की विद्यार्थ्यांची संख्या त्यांनी या ठिकाणी बदललेली आहे. अगोदर 20 होतं, आता त्यांनी जे आहे सरळ सरळ 10 केलेला आहे. बघा इथे हा पॉइंट बघा हायलाइट केलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 किंवा त्यापेक्षा कमी 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका पदावर डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवाराची नियुक्ती या ठिकाणी करण्यात यावी, याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आता काय तरतुदी बघा, सदर नियुक्तीसाठी शासन निर्णयानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहणार आहे. आता त्यामध्ये काय सांगितलं बघा, जर आपण ओपनचे उमेदवार असाल तर त्याला 38 वर्ष आणि कॅटेगरीचे उमेदवार असाल तर त्याला 3 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे 43 वर्ष ही कमाल आणि किमान वयोमर्यादा त्यांना असणार आहे. त्यातल्या त्यात जे आहे जी काही उमेदवारांना करार पद्धतीने घेतलं जाणार आहे, नियुक्ती जी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच असणार आहे. त्यामुळे शासनाचा कोणत्याही संवर्गामध्ये त्याचं समायोजन होणार नाहीये किंवा त्याला जे आहे नियमित वेतन श्रेणी या ठिकाणी लागू असणार नाहीये. त्यातल्या त्यात एक गोष्ट त्यांनी सांगितलं की सुरुवातीला जेव्हा तो जॉईन होईल ना, एका शैक्षणिक वर्षासाठी तो जॉईन होईल, एका वर्षाकरिता. नंतर जर का गरज पडली तर त्याला जे आहे दरवर्षी त्याचं नूतनीकरण होणार आहे, रिन्युअल देखील होऊ शकतं त्याचं. म्हणजे अशा प्रकारची भरती कायमस्वरूपी चालत राहिली आहे. लक्षात घ्या, हा धोका आपल्यासाठी आहे. बघा फेज 2 आता होणार आहे. फेज 2 ला या शासन निर्णयाचा धोका नाहीये, फार कमी आहे. परंतु खरा धोका याचा होणार आहे जेव्हा तिसरी अभियोग्यता चाचणी होईल. आणि तिसरी अभियोग्यता चाचणी झाल्याच्या नंतर साहजिक आहे जागाच रिक्त नसणार आहे आणि असल्या तरी त्या फार कमी असेल. याचा फटका फेज 2 ला बसणार नाही, परंतु याचा फटका जास्तीत जास्त बसेल तिसऱ्या अभियोग्यता चाचणीला. याला जे मानधन आहे ते आता वाढून त्यांनी 15,000 रुपये केलेला आहे. बघा किती जरी पैसा दिला तरी माझी तर जे आहे सर्व अभियोग्यता धारकांना या ठिकाणी कळकळीची विनंती असेल की कुणीही बाबा हो या पदावरती जॉईन होऊ नका. कारण आज तुम्ही जर का या कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या भरतीला जर का जॉईन करत असाल तर शासनाला जे आहे निमित्त सापडेल भविष्यामध्ये जे आहे भरती कमी करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे जे आहे शासन परमनंटची भरती करणार नाही. त्यामुळे जर का तुम्हाला किती जरी गरज असेल तर मी तो म्हणतोय आहे की कोणीच या ठिकाणी जाऊ नका, जेणेकरून शासनाला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे शिक्षक मिळत नाही, म्हणून परमनंट बेसिसवरची शिक्षकांची भरती करावी लागेल. मग आपला फायदा कशामध्ये आहे ते बघा, 15 आणि 20 हजारांना आपलं काहीच होणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो आपल्या अभियोग्यता धारकांनी तिकडे जायचंच नाहीये. यांना जे आहे 12 रजा असणार आहेत. जनरली शिक्षण सेवकांच्या एवढ्याच रजा आहे. प्रशासकीय अधिकार त्यांना नसणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी आणि सीओ यांच्या अंडरमध्ये त्याला काम करावं लागणार आहे. त्यातल्या त्यात त्याला बंधन पत्र किंवा हमी पत्र लिहून द्यावं लागणार आहे की मी जे आहे परमनंट बेसिसवरती या ठिकाणी या पदावरती दावा करणार नाही. अध्यापनाचे तास वगैरे त्याला नियमित पद्धतीने राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित जे शिक्षण अधिकारी आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना जॉईनिंगचा अधिकार असणार आहे. सदर प्रक्रियेसंदर्भामध्ये आयुक्त जे आहेत शिक्षण आयुक्त त्यांना गरज भासते तर ते सूचना या ठिकाणी काढू शकतात. त्यातल्या त्यात नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. जे नियुक्ती प्राधिकारी आहे त्यांना जर का वाटल तर ते कधीही त्यांना आपल्या पदावरून या ठिकाणी जे आहे टर्मिनेट करू शकतात. करार पद्धतीने नियुक्त करायचे शिक्षक शारीरिक, मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असायला पाहिजे, फिजिकली फिट आपण ज्याला म्हणूया. त्यानंतर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहणार. म्हणजे शाळेमधल्या ज्या काही गोष्टी राहतात ना, गोपनीय गोष्टी, शाळेमधल्या गोष्टी त्यांना जे आहे बाहेर या ठिकाणी सांगू नये, ते तर जनरलच नियम आहे. आणि करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर सोपवलेले जे कामकाज आहे तो वेळोवेळी या ठिकाणी दिलेल्या वेळेप्रमाणे करणे आवश्यक असणार आहे. शाळेची पटसंख्या 10 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त असलेले डीएड बीएड अर्थधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षक येईपर्यंत चालूच राहणार आहे. आणि त्यातल्या त्यात करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली कामे जर का पार पडत नसेल तर जे आहे त्याला या ठिकाणी बडतर्फ केला जाईल. आणि त्यानंतर त्या 2 शिक्षकांची जर तिथून दोन शिक्षक काम करत असेल तर एका शिक्षकाला तिथून जे आहे काढून टाकावं लागेल, साहजिक आहे. मग त्या शिक्षकाला कशा प्रकारे या ठिकाणी काढायचं आहे सिनियरिटीनुसार त्याचा पॉइंट या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कोणाचं कंट्रोल असेल तर सर्वात नजीकचं जे कंट्रोल असेल या शिक्षकांवर ते केंद्र प्रमुखांचा असेल. पहिला मुख्याध्यापक, दुसरा केंद्र प्रमुख, त्यानंतर जे आहे गट शिक्षण अधिकारी असेल. आणि या संदर्भामध्ये जे काही शासन निर्णय वगैरे आहेत
संदर्भात येईल ते इतर शासन निर्णय देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय आहे. याही शासन निर्णयाला आपण काळा शासन निर्णय म्हणणार आहोत. या शासन निर्णयाचा देखील आपण कडाडून विरोध करतो आहोत. हा शासन निर्णय आपल्याला अजिबात मंजूर नाहीये, कारण आम्हाला शासन निर्णय हवा आहे परमनंट शिक्षक भरतीचा. आम्हाला प्रतीक्षा आहे फेज 2 ची. 10% ज्या काही जागा शासनाने या ठिकाणी राखीव ठेवल्या होत्या त्या जागांची आम्हाला आवश्यकता आहे आणि तीच जागा आम्हाला शासनाने लवकरात लवकर द्यावी. अशा प्रकारचे जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या जागा आहेत त्या आम्हाला अजिबात नकोय. हीच आमची या ठिकाणी भूमिका असणार आहे आणि त्यामुळे आम्हाला परमनंट बेसिसवरचे शिक्षकांची भरती करायची आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी येणारी जी काही शिक्षक पात्रता आणि अभियोग्यता परीक्षा आहे त्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय छान मार्गदर्शक असलेली एक बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. मिशन टीईटी नावाची ही बॅच आहे. या बॅच मध्ये जे आहे अतिशय जास्त अनुभव असलेले शिक्षक वृंद तुमच्यासाठी आहे. त्यामध्ये तुम्हाला टीईटीच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकाची परिपूर्ण तयारी, त्यानंतर एक्सपर्ट फॅकल्टी आहे, डेली लाईव्ह लेक्चर असेल. लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर सेम लेक्चर जे आहे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहे. एक व्हिडिओ तुम्ही कधीही कितीही वेळा पाहू शकता. 1 वर्षाची त्याला व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. सोबतच PDF नोट्स आहेत आणि डाऊट्स क्लिअरिंगचं या ठिकाणी सेशन देखील तुमच्याकरिता अरेंज करण्यात येत आहे. आणि जर का तुम्ही टेट परीक्षेची तयारी करत असाल तर त्याकरिता देखील येणारी जी परीक्षा ज्या पद्धतीने IBPS घेणार आहे, IBPS चे एक्सपर्ट मंडळी जी आहे तुमच्याकरिता या ठिकाणी या बॅच मध्ये उपलब्ध आहे. या बॅचचा देखील तुम्हाला सहजपणाने फायदा उचलता येऊ शकतो. बघा, या ठिकाणी जे आहे IBPS चे एक्सपर्ट असलेले ज्ञान वराळे सर, त्यांनी की मागच्या टेट परीक्षेमध्ये 200 पैकी 174चा स्कोर केला होता, किंवा इतर जी टीम आहे या टीम मध्ये देखील भरपूर अनुभव आहे. याही मध्ये IBPS चे एक्सपर्ट फॅकल्टी आहे आणि टेटचे जे सर्व विषय आहेत सर्वच्या सर्व विषयांची तुमच्याकडून परिपूर्ण तयारी करून घेतली जाते आहे. तर तुम्हाला यांचं मार्गदर्शन हवं असेल तर मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोर वरून फ्रीमध्ये डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि आपण जे आहे या लोकांचं जे काही मार्गदर्शन आहे ते सहजपणाने मिळवू शकता.